धुळे शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। 15 तास उलटूनही शहरातील अनेक भागात वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्याने संतप्त नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले। तर महिला पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना मागण्यांचा आहेर देत वीज पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली। पावसाळा सुरू झाला की वीज वितरण कंपनीच्या बाबतीत नेहमीच बोलले जाते की पाऊस येतो तर तासभराने लाईट जाते। रात्रभर याचाच प्रत्यय धुळे शहरातील नागरिकांना काल पाहायला मिळाला आहे। शहरातील अल्पसंख्याक भागासह अनेक ठिकाणी रात्रीपासून बत्ती गुल झाली। दिवस उजळूनही दुपारी 12 वाजले तरी देखील वीज वितरण कंपनीकडून शहरातील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही। यामुळे संतप्त नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। शहरातील साखरी रोड परिसरात असलेल्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देत तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी एमआयएम पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना मागण्यांचा आहेर दिला, तर आमदार फारुख शाह यांनी जोपर्यंत शहरातील वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारून बसेल अशी भूमिका घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच तारांबळ उडाली। यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर आमदार फारुख शाह यांनी आंदोलन मागे घेतले। शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येत होत्या, परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही। पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलवून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा, परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही। आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज 8-10 वेळेस वीज गुल होते। त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला। आमच्या महिला टीमने, आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे, लोकांचे जे पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा, डीप्या जे जळालेले आहे त्या दुरुस्त करून 8 दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा, नाहीतर 8 ते 10 दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे। आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि 8 ते 10 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे। जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।